शिवछत्रपतींच्या बद्दल प्रत्येकाच्या मनात आदर आहे. असा कुठलाच महाराष्ट्रातला लहान बाळापासून कुणी असं सापडणार नाही की ज्याच्या कानावरती छत्रपती शिवाजी महाराज की हे शब्द पडल्यानंतर जय निघणार नाही. महाभारतात गीतेला जे स्थान आहे तेच स्थान शिवचरित्रामध्ये आज्ञापत्रानं आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना प्रिय आहेत, वंदनीय आहेत. शिवाजी महाराजांचा इतिहास हा चौथीपासून आपल्याला शिकवला जातो. वासी बेंद्रेंच्या पासून ते अगदी सदानंद कदमांच्या पर्यंत या लोकांनी जी लिहिलेली आहेत ती पुस्तकं मी वाचायला सुरुवात केली. एक अलौकिक राजा, कालातीत कार्य करणारा राजा की ज्यांचं राज्य रयतेच्या प्रत्येक घटकाला, म्हणजे तो कुठल्याही जाती धर्माचा असेल, पंथाचा असेल, त्या प्रत्येकाला वाटायचं की हे राज्य माझं आहे. आज्ञापत्र हा शब्द माहीत होता, कारण शेतकऱ्याच्या बांधावरचं झाड तोडू नये. मात्र त्याच्या पलीकडे आणखी काही आज्ञापत्र आहेत आणि त्याच्यातून खूप महत्वाचे माहिती, विचार आलेले आहेत. माँसाहेबांनी जे शिक्षण दिलं तेच खऱ्या अर्थानं त्यांचं शिक्षण, आणि ज्याच्यातून ते आदर्श माणूस जसे घडले तसेच अष्टावधानी. त्या काळातलं मराठी समजून घेण्यासाठी मला आजही 100% समजलं असा मी दावा करत नाही. मात्र त्याच्यातले विचार आणि संदेश हा बऱ्यापैकी लक्षात आल्यामुळं मी हे जितक्या लवकर महाराष्ट्रापुढे येईल तितकं चांगलं म्हणून मी ते युट्यूबच्या माध्यमातून मांडायचा प्रयत्न करतोय. समाजात वागत असताना अधिकाऱ्याने कसं वागावं, सरदाराने कसं वागावं. मात्र एक आज्ञापत्र त्यातलं जे आहे ते समान काम असेल तर समान वेतन मिळालं पाहिजे. 4 कर्मचारी जर एकाच पदावर काम करणारे असतील आणि त्याच्यातल्या एखाद्या कर्मचाऱ्यानं उल्लेखनीय काम केलं तर त्याचं काय करायचं असा प्रश्न उद्भवू शकतो. मॅन ऑफ द इयर किंवा एम्प्लॉई ऑफ द इयर, एम्प्लॉई ऑफ द मंथ, ते आदेश राजकारणापुरते नाहीत, किल्ले बांधण्यापुरते नाहीत, आरमार कसं असावं याच्याबद्दल नाहीत, तर अगदी कलावंतांचे कार्यक्रम कुठे आयोजित करावेत, कसे आयोजित करावेत, त्याला कोणी उपस्थित राहावं याच्याबद्दल सुद्धा मार्गदर्शन करणार आहे. महाभारतात गीतेला जे स्थान आहे तेच स्थान शिवचरित्रामध्ये आज्ञापत्रानं आहे. छत्रपती शिवाजी महाराज ज्या माणसाने समजून घ्यायला सुरुवात केली आहे, मी समजले आहेत असा तर दावा कधीच करणार नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराज समजून घेणं हे एवढं सोपं आहे असं मला वाटत नाही. मात्र समजून घ्यायचा ज्याने सुरुवात केली तो कुठलाही माणूस, कुठलाही तरुण आत्महत्येकडे वळणार नाही याची मला खात्री. पण एका गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो. छत्रपती शिवाजी महाराज बेंगलोरवरून पुण्याला आले, मात्र येताना त्यांच्या बरोबर एक राजमुद्रा दिलेली होती. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर लोकांच्या कल्याणाचं, समाजाच्या भल्याचंच कार्य केलं. त्याच्यामध्ये वैयक्तिक संकट, वैयक्तिक दुःख त्यांनी बाजूला ठेवली आणि त्यामधूनच, या कार्यामधूनच छत्रपती शिवाजी महाराज हे जगाला वंदनीय ठरलेले. बेंगलोरवरून ज्यावेळेस ते पुण्याला आले त्यावेळेस जिजाऊंचे संस्कार सुरू झाले आणि वडिलांचा हा आदेश वजा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होता. साधारणपणे 8 ते 10 मिनिटाचा प्रत्येक भाग असेल आणि दर शनिवारी संध्याकाळी 7 वाजता तो प्रसारित करण्याचा मानस आहे. स्वाद गोकुळचा, आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिया कुलवतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराज म्हणलं की आपला ऊर अभिमानाने भरून येतो. शिवाजी महाराज म्हणलं की आपल्यामध्ये येते ती अचाट ऊर्जा, आणि शिवाजी महाराज म्हणलं की आपल्या समोर येतो आपला जाणता राजा. तर छत्रपती शिवरायांचं हे स्वराज्य होतं एका उत्कृष्ट व्यवस्थापनेवर, आणि छत्रपती शिवरायांचं हे स्वराज्य होतं दूरदृष्टीवर. आणि ह्याच उत्कृष्ट प्रशासकीय व्यवस्थापनेचं एक जिवंत दस्तऐवज म्हणजे शिवरायांची आज्ञापत्र. छत्रपती शिवरायांच्या आज्ञेवरून त्यांचे अमात्य रामचंद्र पंडित बावडेकर यांनी ही आज्ञापत्रे मोडी लिपीत मध्ये लिहिली. पण पुढे जाऊन अनेक थोर इतिहासकारांनी ती देवनागरी लिपीत आणून आपल्यावर मोठे उपकारच केले असं म्हणायला हरकत नाही. पण आजच्या पिढीला ही आज्ञापत्रे, त्यातील राजकारण, त्यातील अर्थकारण आणि समाजकारण सुलभ मराठीत समजावं आणि शिवरायांचे खरे विचार घराघरात पोहोचावेत यासाठी एक कौतुकास्पद पाऊल उचललेलं आहे आपल्या कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर VN शिंदे सर यांनी. डॉक्टर VN शिंदे सर यांनी छत्रपती शिवरायांची आज्ञापत्रे ही एक विशेष व्हिडिओ सिरीज सुरू केली आहे आणि आज याच विषयावर थेट चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर VN शिंदे सर. सर, KK न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद. सर, माझा पहिला प्रश्न असा राहील की शिवाजी विद्यापीठाने कुलसचिव म्हणून आपल्यावर प्रशासकीय जबाबदारी जी दिली आहे ती खरंच खूप मोठी आहे, पण त्याच सोबत छत्रपती शिवरायांची आज्ञापत्रे
लोकांपर्यंत सुलभ भाषेत पोहोचवण्याची ही जी संकल्पना आहे ती आपल्याला कशी सुचली आणि या सिरीज मागची मुख्य प्रेरणा काय? शिवचरित्र हा प्रत्येक मराठी माणसासाठी अतिशय आवडीचा असा भाग आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना प्रिय आहेत, वंदनीय आहेत आणि फक्त महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण जगासाठी वंदनीय असणारं असं हे व्यक्तिमत्व आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास हा 4थी पासून आपल्याला शिकवला जातो. तो इतिहास आमच्या काळामध्ये जो आम्ही शिकलो त्याच्यामध्ये प्रामुख्यानं त्यांच्या युद्धाच्या कथा होत्या आणि युद्धाच्या कथा ह्या सगळ्यांनाच आवडतात. त्या पद्धतीनंच पुढे डेव्हलप झाल्यानंतर पुढच्या वर्गात गेल्यानंतर शिवाजी महाराजांचं एक वेगळं स्वरूप, हिंदवी स्वराज्य संस्थापक वगैरे अशा पद्धतीत. मात्र नोकरीला लागल्यानंतर ज्यावेळेस फावला वेळ असायचा त्यावेळेस शिवाजी महाराजांनी हे राज्य कसं निर्माण केलं असा कधी कधी प्रश्न पडायचा. आणि मग शिवचरित्राची वेगवेगळी पुस्तकं जी वासी बेंद्रेंच्या पासून ते अगदी सदानंद कदमांच्या पर्यंत या लोकांनी जी लिहिलेली आहेत ती पुस्तकं मी वाचायला सुरुवात केली. आणि प्रत्येक पुस्तक वाचत असताना एखादी घटना, एखादा प्रसंग याच्यामध्ये शिवाजी महाराज कसे वागले ह्याचे अनेक पैलू असे उलगडत जात होते. त्याच्यामुळं शिवाजी महाराजांच्या प्रती असणारा आदरभाव जो होता तो आणखी वाढतच होता. आणि एक अलौकिक राजा, कालातीत कार्य करणारा राजा की ज्यांचं राज्य हे रयतेच्या प्रत्येक घटकाला, म्हणजे तो कुठल्याही जाती धर्माचा असेल, पंथाचा असेल, त्या प्रत्येकाला वाटायचं की हे राज्य माझं आहे. ही भावना समाजामध्ये कशी निर्माण झाली असेल ह्याचा विचार फावल्या वेळामध्ये मी करत असायचो. मात्र त्याच्या पुढे काही गाडी सरकत नव्हती. काही वर्षानंतर पुढे एक काम केलं आणि त्या कामाचं कौतुक ज्यावेळेस लोकांनी खूप केलं त्यावेळेस मलाही खूप आनंद झाला की आपण खूप एक चांगला डिसिजन घेतला वगैरे वगैरे. पण त्यानंतर एका लेखाच्या निमित्तानं मी परत शिवचरित्रामध्ये काही संदर्भ शोधत होतो आणि ते संदर्भ शोधताना आज्ञापत्र या विषयाकडे वळलो. आज्ञापत्र हा शब्द माहीत होता कारण 4थी आमच्या मराठीच्या पुस्तकामध्ये आम्ही ज्यावेळेस शिकत होतो त्यावेळेस शेतकऱ्याच्या बांधावरचं झाड तोडू नये, त्याची परवानगी असल्याखेरीज वाळलेलं झाड सुद्धा तोडू नये कारण त्या झाडाला शेतकऱ्यानं लेकराप्रमाणे जपलेलं असतं, हे आज्ञापत्र असेल. शेतकऱ्याच्या शेतातील भाजीच्या देठासही हात लावू नये हे आज्ञापत्र असेल. किंवा रात्री झोपताना दिवा विझवून झोपावा, उंदीर वात पळवून येईल आणि त्याच्यामुळे गंज पेटेल अशी दक्षता घ्यायला सांगणारं आज्ञापत्र. ही 3-4 आज्ञापत्रे तशी माहीत होती. मात्र त्याच्या पलीकडे आणखी काही आज्ञापत्र आहेत आणि त्याच्यातून खूप महत्वाचे माहिती, विचार आलेले आहेत याची कल्पना नव्हती. त्या लेखाचा संदर्भ शोधत असताना, म्हणजे शेतकऱ्यांच्या बद्दल संदर्भ शोधत होतो, त्याच्यामध्ये एक वेगळंच आज्ञापत्र सापडलं. आणि त्या आज्ञापत्रामध्ये ज्या पद्धतीचं काम किंवा सूचना माझ्याकडून गेलेली होती तेच सूचना शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्यनीतीमध्ये वापरलेली होती. हे ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस माझ्या लक्षात ही गोष्ट आली की आपण किती गौण आहोत महाराजांच्या पुढे. 300-350 वर्षापूर्वी कुठल्याही फॉर्मल विद्यापीठातून एज्युकेशन नाहीये, शिक्षण नाहीये. महासाहेबांनी जे शिक्षण दिलं तेच खऱ्या अर्थानं त्यांचं शिक्षण आणि ज्याच्यातून ते आदर्श माणूस जसे घडले तसेच अष्टावधानी, अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून ते समोर आपल्याला आलेले दिसतात. तर त्या काळामध्ये त्यांनी हा विचार सांगितला. आज MSc PhD घेतलेल्या माणसानं अशा प्रकारचं एखादी गोष्ट करायला सांगणं याच्यामध्ये काहीच वेगळं नाहीये. आणि मग मी ती आज्ञापत्र शोधायला लागलो. तोपर्यंत मी आज्ञापत्र शोधण्याच्या भानगडीत नव्हतो. हे साधारण घटना 4-5 वर्षापूर्वीची. आणि आज्ञापत्र शोधल्यानंतर मी ती वाचायचा प्रयत्न केला. अर्थात मूळ आज्ञापत्र जी आहे ती मोडी लिपीमध्ये, ती मला समजून घेणं पण शक्य नव्हतं. पण त्याचं इतिहासकारांनी लिप्यांतर केलेले आहे, म्हणजे ते देवनागरी भाषेत लिहिलेले आहेत, लिपीमध्ये आलेले आहेत. आणि लिप्यांतर केलेलं ते आज्ञापत्रांचा मजकूर वाचत असताना सुद्धा फारसं काही कळत नव्हतं. म्हणून पुन्हा पुन्हा वाचत राहिलो. आणि नंतर माझ्या असं लक्षात आलं की प्रत्येक गोष्टीबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांची कार्यनीती सांगणारी जी आज्ञापत्र आहेत, जी रामचंद्रपंत अमात्य बावडेकर यांनी शब्दांकित केलेली आहेत, आणि ती आज्ञापत्र म्हणजे शिवचरित्र समजून घेण्याचा एक उत्तम मार्ग आहे. आणि त्याच्यातले जे विचार आहेत ते त्या काळात नव्हे तर आजच्या काळातही तितकेच महत्वाचे आहेत. मात्र ही आज्ञापत्र मोडीत असल्यामुळं नंतर त्याच्यावरती जी पुस्तकं आलेली आहेत ती पुस्तकं ही आज्ञापत्र ऐतिहासिक दृष्ट्या किती महत्वाची आहेत किती नाहीत याचा उहापोह करणारी अशी पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. त्या काळातलं मराठी समजून घेण्यासाठी मला आजही 100% समजलं असा मी दावा करत नाही. मात्र त्याच्यातले विचार आणि संदेश हा बऱ्यापैकी लक्षात आल्यामुळं मी हे जितक्या लवकर
महाराष्ट्रापुढे येईल तितकं चांगलं, म्हणून मी ती युट्यूबच्या माध्यमातून मांडायचा प्रयत्न करतोय. आणि त्याच्यातून ही आज्ञापत्र मनापासून आवडायला लागली आणि आजच्या काळात ती तितकीच महत्वाची आहेत हे प्रकर्षाने जाणवत राहिल्यामुळं मी हा प्रकल्प सुरू करायचा निर्णय घेतला. सर, आपण मगाशी म्हणलं तसं ही आज्ञापत्रे मूळ जी होती ती मोडी लिपीमध्ये होती. हो. नंतर ती देवनागरीत आली, पण तरीही त्यातली भाषा जी आहे ती आजच्या तरुणाईला समजायला थोडी कठीणच आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याचं परत भाषांतर सुलभ मराठी भाषेत केलं. हे करताना तुम्हाला कोणत्या आव्हानांना समोर जावं लागलं? शिवकाळ डोळ्यासमोर आणून त्याला आजच्या काळाशी जोडणं हे त्याच्यामध्ये महत्वाचा भाग आहे. मात्र ते फारसं कठीण नाही आहे. का तर ज्या माणसाला शिवाजी महाराज यांच्या भूमिकेमध्ये त्यांनी कसा विचार केला, काय विचार केला आणि त्यावेळची परिस्थिती काय होती, हे चित्र अनेक इतिहासाची पुस्तकं वाचल्यानंतर जे लक्षात यायला सुरुवात होते त्याच्यातून ते खूप सोपं जातं. मात्र मराठी भाषा जी आहे त्यातले एक एक शब्द जो आहे त्या शब्दाचा अर्थ सांगणारी डिक्शनरी आज तशी उपलब्ध नाहीये. त्यामुळं काही शब्द समजून घेण्यासाठी इतिहासाचे शिक्षक आहेत, त्यांची मराठीचे शिक्षक आहेत, त्यांची मदत घ्यावी लागली. मात्र ती आज्ञापत्र जी आहेत ती आज्ञापत्र खूप महत्वाची असल्यामुळं त्याच्यामध्ये मिळणारा आनंदही खूप वेगळा आहे. कारण मी सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे 3 आज्ञापत्र सर्वसाधारणपणे सगळ्यांनाच आत्ता माहिती आहेत, कारण शासनानं सुद्धा ती अनेक ठिकाणी लावलेली आहेत. मात्र समाजात वागत असताना अधिकाऱ्याने कसं वागावं, सरदाराने कसं वागावं, म्हणजेच आजच्या काळामध्ये आपण जर म्हणायचं झालं तर एखाद्या संस्थेच्या प्रमुखाने कसं वागावं, तिथल्या मुख्य प्रशासकाने कसं वागावं, तिथल्या कर्मचाऱ्याने कसं वागावं, हे सगळं जे ते खूपच इंटरेस्टिंग असल्यामुळं ते आव्हान असं काही वाटलं नाही. ते समजून घेताना उलट जास्तीत जास्त आनंदच वाटत राहिला. सर, अनेकदा लोकांना वाटतं की छत्रपती शिवरायांचा इतिहास म्हणजे फक्त युद्ध आणि किल्ले, पण आज्ञापत्रांमध्ये पर्यावरण, व्यापार, झाडांची कत्तल न करणे, प्रजेचे रक्षण याविषयी अतिशय कडक नियम आहेत. मग या आज्ञापत्रातले कोणते मुद्दे आजच्या 21व्या शतकातील प्रशासनाला आणि राजकारण्यांना दिशा देणारे ठरू शकतात? ते मुद्दे जे आहेत ते सगळ्यांनाच मार्गदर्शन करणारे, सगळ्यांनाच उपयुक्त असणारे असे आहे. आपल्या पुढे ती 3-4 आज्ञापत्र वारंवार आल्यामुळं त्या आज्ञापत्र आपल्या मनावरती बिंबतात किंवा त्याचं महत्व आपल्याला वारंवार जाणवतं. मात्र एक आज्ञापत्र त्यातलं जे आहे ते समान काम असेल तर समान वेतन मिळालं पाहिजे अशा पद्धतीचं एक आज्ञापत्र त्याच्यामध्ये आहे. हे व्यवस्थापन शास्त्र जे आजचं आहे त्याच्याशी संबंधित आहे. मग खूप त्या 4 कर्मचारी जर एकाच पदावर काम करणारे असतील आणि त्याच्यातल्या एखाद्या कर्मचाऱ्यानं उल्लेखनीय काम केलं तर त्याचं काय करायचं असा प्रश्न उद्भवू शकतो. तर त्या काळामध्ये या महाराजांनी अवलंबलेली जी कार्यनीती होती त्याच्यामध्ये त्या आज्ञापत्रातून आपल्याला असं लक्षात येतं की ते सांगतात की एखाद्यानं खूप उल्लेखनीय काम केलं तर त्याला बक्षीस द्यावं, वेतन मात्र कायमस्वरूपी वाढवून देऊ नये. त्याला पदोन्नती देता येत असेल तर पदोन्नती द्यावी, मात्र वेतन जर वाढवून दिलं तर बाकीच्या कर्मचाऱ्यांच्या मध्ये भेदभाव केला अशी भावना निर्माण होईल आणि त्याच्यामुळे कार्यक्षमता कमी होण्याची शक्यता आहे. बक्षीस दिलं तर तो वरिष्ठांचा अधिकार आहे, म्हणून बाकीच्यांना तशी मागणी करता येणार नाही. बक्षीस देताना असं बक्षीस द्यावं की जेणेकरून इतर कर्मचाऱ्यांच्या मध्ये प्राणपणाला लावून स्वामींची सेवा म्हणजे स्वराज्याची सेवा करण्याची इच्छा निर्माण होईल आणि ते तशा पद्धतीनं काम करून स्वराज्याचा लौकिक वाढवतील. आता हाच संदेश या ठिकाणी स्वराज्य किंवा स्वामी हा शब्द बाजूला करून कंपनी किंवा संस्था जर शब्द आपण वापरला तर आजच्या काळामध्ये हा संदेश आपण तंतोतंत लागू करतो. मॅन ऑफ द इयर किंवा एम्प्लॉई ऑफ द इयर, एम्प्लॉई ऑफ द मंथ किंवा इन्सेंटिव्ह देणं, हे सगळे प्रकार आजच्या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये जे आहेत, हे कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये असणारे सगळ्या ह्या ज्या प्रथा आहेत किंवा गोष्टी आहेत, या गोष्टी श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी प्रत्यक्षात अंमलात आणलेले आहेत आणि त्या रामचंद्र पंत अमात्यांनी आज्ञापत्राच्या रूपातून आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. त्यामुळं आज्ञापत्र त्या काळातली जी आहेत ती आज प्रत्येकाला प्रत्येक क्षेत्रात, कारण त्याच्यातले विचार जे आहेत, आदेश जे आहेत, ते आदेश राजकारणापुरते नाहीत, किल्ले बांधण्यापुरते नाहीत, आरमार कसं असावं याच्याबद्दल नाहीत, तर अगदी कलावंतांचे कार्यक्रम कुठे आयोजित करावेत, कसे आयोजित करावेत, त्याला कोणी उपस्थित राहावं याच्याबद्दल सुद्धा मार्गदर्शन करणार आहे. नाच गाण्याचा कार्यक्रम हा महोत्सवा व्यतिरिक्त आयोजित करू नये
वाड्यावर तो आयोजित करू नये. इतक्या सूक्ष्म सूचना त्याच्यामध्ये. कार्यक्रम आयोजित करावा की नाही तर केला पाहिजे, मात्र तो महोत्सवामध्ये आयोजित केला पाहिजे. कला जिवंत राहिली पाहिजे. कवी जवळ असावेत का तर असले पाहिजेत. त्याच्यामुळे राज्याचा लौकिक दूरवर जातो. मात्र त्याच्याकडून आत्मस्तुती करून घेऊ नये. कर्मचाऱ्याला किती जवळ ठेवावं आणि किती दूर ठेवावं, त्याला कशा पद्धतीनं हँडल करावं याचं सुद्धा मार्गदर्शन या आज्ञापत्रातून मिळतं. त्यामुळं व्यवस्थापन शास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, नैतिकता, नीती, नियम या प्रत्येक गोष्टीमध्ये माणसाच्या प्रत्येक गोष्टीला, घटकाला, आपण जी कृती करतो त्या कृतीला ती कशी करावी आणि का तशी करावी या दोन्ही गोष्टी सांगणारी ही आज्ञापत्र आहेत. आणि म्हणूनच मला ती प्रकर्षानं वाटलं की हे सुलभ मराठीतून जाणं गरजेचं आहे. कारण मध्यकालीन मराठी, त्यातली भाषा, त्यातले शब्दयोजन हे आज खूप बदललेलं आहे. साधारणपणे 15 ते 25 वर्षाच्या कालखंडानंतर भाषा वाचण्यास थोडी जड जायला सुरुवात होती. जी.व्ही. जोशींचे विनोद आमच्या लहानपणी आम्हाला वाचत असताना खूप छान वाटायचे, पण आजच्या मुलांना तेच विनोद दिले तर वाचायला थोडेसे जड जातात. हा भाषेचा बदल असतो. ही भाषा तर 1715च्या कालखंडातली आहे, त्यामुळे ती समजणं थोडं कठीण जात होतं. त्यामुळे त्याचं सुलभ मराठीमध्ये येणं हे मला खूप गरजेचं वाटलं आणि त्या दृष्टीनं हा एक उपक्रम मी घेतो. सर, आजची तरुण पिढी जी आहे ती सोशल मीडियावर रील्स बनवणं किंवा इतर गोष्टींमध्ये हेवे दावे, भांडणं, मारामाऱ्या किंवा अगदी सुसाईड पर्यंत गेलेली आहे. अशा काळात शिवरायांची आज्ञापत्रे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात किंवा करिअर मॅनेजमेंट मध्ये कशा पद्धतीनं उपयोगी पडतील आणि या सिरीजच्या माध्यमातून तुम्ही तरुणांना काय संदेश द्याल? शिवछत्रपतींच्या बद्दल प्रत्येकाच्या मनात आदर आहे. असा कुठलाच महाराष्ट्रातला लहान बाळापासून कुणी असं सापडणार नाही की ज्याच्या कानावरती छत्रपती शिवाजी महाराज की हे शब्द पडल्यानंतर जय निघणार नाही. त्यामुळं तरुण पिढी ही चांगलीच आहे आणि त्या तरुण पिढीला योग्य मार्गदर्शन मिळण्याची गरज जी असते ती मार्गदर्शनाची गरज या आज्ञापत्राच्या माध्यमातून पूर्ण होते. ही आज्ञापत्र रामचंद्र पंत अमात्याने लिहून ठेवली हे महाराष्ट्र भूमीवरती उपकार आहेत असं म्हटलं पाहिजे. कारण राची ढेरी आज्ञापत्रांच्या बद्दल एक वाक्य खूप छान लिहितात. ते म्हणतात, महाभारतात गीतेला जे स्थान आहे तेच स्थान शिवचरित्रामध्ये आज्ञापत्रांना आहे. इतकं आज्ञापत्रांचं महत्व त्यांना जाणवतं. याच्यामध्ये गीतेची आणि आज्ञापत्रांची तुलना करण्याचा भाग नाहीये, पण माणसाला कसं जगावं हे गीतेनं अतिशय चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. तसं मार्गदर्शन आधुनिक काळामध्ये प्रॅक्टिकल लाईफमध्ये, ज्याला आपण म्हणतो, ही तरुणाईची मराठी बोलतोय मी कारण त्यांना इंग्रजी शब्द असले की आपली मराठी वाटते, तर प्रॅक्टिकल लाईफमध्ये त्या सगळ्या गोष्टींचा समावेश या आज्ञापत्रामध्ये झालेला आहे. संकटाचा सामना कसा करायचा, आर्थिक नियोजन कसं करायचं, भविष्यातल्या संकटासाठीची कशी तरतूद करायची, या सगळ्या गोष्टी या आज्ञापत्रांच्या मधून येतात. आणि त्या आज्ञापत्रांना जर समजून घ्यायचा आपण प्रयत्न केला, कारण शिवचरित्र समजून घेण्यासाठी आज्ञापत्र हा एक महत्वाचा दस्तऐवज असं सर्व इतिहास संशोधकांचं मत आहे. आणि ही आज्ञापत्र छत्रपती शिवाजी महाराजांची कार्यनीती सांगतात याच्याबद्दलही सर्व इतिहास संशोधकांचं एक मत आहे. त्यामुळं शिवचरित्र समजून घेणं म्हणजे फक्त युद्धाच्या कथा समजून घेणं हा भाग नाही. युद्धस्य कथा रम्य असं संस्कृतमध्ये म्हटलं जातं आणि ते खरंही आहे. आपल्याला सुद्धा लहानपणी लढाईच्या गोष्टी ऐकायला खूप छान वाटतं. तसा भाग जरी असला तरी जर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार समजून घ्यायचे असतील तर हा उपक्रम निश्चितपणानं त्यांच्यासाठीच आहे. आणि एकदा जर आपण छत्रपती शिवाजी महाराज समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आयुष्यातलं कुठलंही संकट आपल्याला हिमालयासारखं न वाटता अगदी बोटभर उंचीचं वाटायला लागेल. आणि जोपर्यंत आपण त्या दृष्टीने विचार करणार नाही तोपर्यंत प्रत्येकालाच माझ्या पुढेच का हे संकट येतं असे प्रश्न पडतात. ते प्रश्न पडायचे थांबणार नाहीत. म्हणून हे समजून घेतलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज ज्या माणसाने समजून घ्यायला सुरुवात केली आहे, मी समजले आहेत असा तर दावा कधीच करणार नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराज समजून घेणं हे एवढं सोपं आहे असं मला वाटत नाही. मात्र समजून घ्यायचा ज्याने सुरुवात केली तो कुठलाही माणूस, कुठलाही तरुण आत्महत्येकडे वळणार नाही याची मला खात्री आहे. सर, एक शेवटचा प्रश्न माझा, की या सिरीजचं स्वरूप कसं असणार आहे? म्हणजे प्रेक्षकांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत ही सिरीज किती भागांमध्ये जाणार आहे आणि कशा पद्धतीनं आणि कोणत्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रसारण याचं होणार आहे? युट्यूब चॅनेलचं हियन शिंदे
VN शिंदे 5262 हा त्याचं युट्यूब चॅनेलचा ऍड्रेस आहे. आणि हे चॅनेल खरं तर मुख्य 3 विषयासाठी चालू केलेलं आहे: विज्ञान, पर्यावरण आणि शिक्षण. हा एक शिक्षणाचा उपक्रम आहे आणि शैक्षणिक उपक्रम या नात्यानंच मी याच्याकडे बघतो. याच्यामध्ये पहिला भाग जो आहे तो पहिला भाग श्री शिवछत्रपती म्हणजे काय हे सांगण्याचं मला आकलन झालेला मी भाग त्याच्यामध्ये मांडतोय. त्याचा आज्ञापत्रांचं महत्व शेवटी मी विषद केलेलं आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस महासाहेब जिजाऊ यांचं तर त्यांच्यावरती झालेले संस्कार खूप महत्वाचे आहेतच, पण एका गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो. तो भागही मी त्याच्यामध्ये अधोरेखित केलाय. छत्रपती शिवाजी महाराज बेंगलोरवरून पुण्याला आले गाढवाचा नांगर फिरलेली जहागीर सांभाळण्यासाठी. आणि तिथे छत्रपती शहाजी महाराज जे होते, शहाजी महाराजांचा पुढे उल्लेख कमी 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 होत जातो. मात्र येताना त्यांच्या बरोबर एक राजमुद्रा दिलेली होती. तीच राजमुद्रा पुढे कायम झाली आणि त्या राजमुद्रेप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराज घडले. प्रतिपदेच्या चंद्रापासून कसं चंद्र वाढत जातो त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा लौकिक वाढत गेला. लोकांच्या कल्याणाचं कार्य करण्याचा संदेश त्या राजमुद्रेमध्ये आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर लोकांच्या कल्याणाचं, समाजाच्या भल्याचंच कार्य केलं. त्याच्यामध्ये वैयक्तिक संकट, वैयक्तिक दुःख त्यांनी बाजूला ठेवली आणि त्याच्यातून विश्ववंदनीय होण्याचा शेवटचा भाग आहे. आणि त्यामधूनच, या कार्यामधूनच छत्रपती शिवाजी महाराज हे जगाला वंदनीय ठरलेले आहे. आणि त्याच्यामुळे मी असं म्हणतो की बेंगलोरवरून ज्यावेळेस ते पुण्याला आले त्यावेळेस जिजाऊंचे संस्कार सुरू झाले आणि वडिलांचा हा आदेश वजा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होता. आणि त्याच्यातून छत्रपती शिवाजी महाराज हे एक अलौकिक व्यक्तिमत्व घडलं, जगाला प्रिय असणारं व्यक्तिमत्व घडलं. अशा पद्धतीचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे पहिल्या भागामध्ये मी मांडलेले आहेत. पुढचे सर्व भाग जे आहेत ते आज्ञापत्रातला मूळ मजकूर देवनागरी लिपीमध्ये मी तिथे देणार आहे. पहिल्या 3-4 वाक्यामध्ये मी आज्ञापत्राचं प्रयोजन काय आहे, कुठल्या विषयाला धरून आहे याच्याबद्दल बोलतो. नंतर आज्ञापत्राचा मूळ मजकूर दृश्य स्वरूपातही असेल आणि मी बोलतही असेल. आणि तो आज्ञापत्राचा मजकूर संपल्यानंतर प्रत्यक्षात तेवढ्या भागाचा आज सुलभ मराठीत अर्थ काय आहे हे सांगतोय. आणि नंतर आजच्या काळामध्ये त्याचं कुठे कुठे त्यातील संदेश, त्यातील आदेश कुठे कुठे आणि कसे लागू होतात हे काही उदाहरणासह मी स्पष्ट करणार आहे. म्हणजे आता बोलताना आपण जे कंपन्यांच्या मध्ये पर्सन ऑफ द किंवा एम्प्लॉई ऑफ द मंथ, इयर किंवा इन्सेंटिव्ह देणं ह्या पद्धतीचे आहेत, अशा पद्धतीचे अनेक उदाहरणं जागोजागी दिलेली आहेत. किंवा तंत्रज्ञानाबद्दल अद्ययावत राहावं हे आता एक त्या आज्ञापत्रामध्ये सांगितलेलं एक सूत्र आहे. तर जुन्या काळात बंदुकाने लढणारे शिपाई जे आहेत त्यांना पुढे जर ट्रेनिंग तुम्ही नवीन आलेल्या तंत्राचं दिलं नाही आणि आत्ता तर ड्रोनचं तंत्रज्ञान त्याला शिकवलं नाही तर ड्रोनचं तंत्रज्ञान माहीत नसणारे सैनिक कधी जिंकू शकणार नाही. असे जे संदेश आहेत त्या संदेशांचं आजच्या काळाशी सांगड घालून पुढे काही मिनिटांमध्ये मी सांगणार आहे. साधारणपणे 8 ते 10 मिनिटाचा प्रत्येक भाग असेल आणि दर शनिवारी संध्याकाळी 7 वाजता तो प्रसारित करण्याचा मानस आहे. सर, आम्ही खूप आतुरतेने या सिरीजची वाट बघतच आहोत, पण ही सिरीज नेमकी कोणत्या तारखेला, कोणत्या शुभमुहूर्तावर तुम्ही? अर्थातच शिवराज्याभिषेक दिन याच्यासारखा सुंदर मुहूर्त असू शकत नाही. तो संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा, गर्वाचा असा एक क्षण होता. कारण तिथून पुढे एक शिवशक सुरू झालं. एक युगकारक कार्य करणाऱ्या अलौकिक व्यक्तिमत्वाचं आयुष्यातलं ते एक महत्वाचा क्षण होता. त्याच्यासाठी अख्खा महाराष्ट्र नव्हे तर हिंदुस्थान असूसलेला होता. कारण त्याच्या अगोदर सर्वत्र मुस्लिम राजसत्ता ज्या आहेत त्या अतिशय जुलमी कारभार करत होत्या आणि त्याच्यातून एक रयतेचं राज्य, सर्वसमावेशक राज्य निर्माण झालं याचा शिक्कामोर्तब करणारा तो दिवस होता. त्याच्या इतका पवित्र दिवस कुठलाच असू शकत नाही. त्यामुळे 6 जून ही तारीख असते. सर, खूप खूप धन्यवाद. मगाशीच आपण म्हणलात की लेखक राची ढेरे म्हणाले होते की महाभारतात गीतेला जे महत्व होतं तेच महत्व शिवरायांच्या शिवचरित्रामध्ये या आज्ञापत्रांना आहे. आणि खरं आहे की हे तुमच्यामुळं आम्हाला कळलंय आणि पूर्ण महाराष्ट्राला आणि पूर्ण जगभर ह्याची ख्याती व्हावी. महाराजांचं आज्ञापत्र, महाराजांचं खरं स्वरूप घराघरापर्यंत पोहोचावं हीच आमची अपेक्षा आहे. आणि तुमच्या ह्या सिरीजसाठी आम्ही KK न्यूज कडून तुम्हाला खूप खूप आभार सुद्धा आणि धन्यवाद सुद्धा सर. खरंच खूप खूप धन्यवाद. मीही आपले मनपूर्वक आभार मानतो की
शिवविचार, छत्रपती शिवाजी महाराजांची कार्यनीती महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणापर्यंत पोहोचावी आणि तरुणामध्ये कधीही नैराश्य येऊ नये या उद्देशानंच हा उपक्रम आहे. हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी आपण मला संधी दिलीत, या ठिकाणी बोलावलं त्याबद्दल आपलेही मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.